भाऊ, आज तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये आल्या होत्या आणि मुंडन आंदोलन पण आयोजित केलं होतं, परंतु परवानगी नसल्यामुळं ते केलं नाही. काय मागणी होती तुमची? आमची प्रथम मागणी होती, फुलंब्री तालुक्यामध्ये 38 कोटी रुपये खर्च झाले, त्यातून फक्त 22 कामाचं 100% काम पूर्ण झाले. मग हे 38 कोटी रुपये नुसतं कशावर खर्च केले आणि ज्या ठिकाणी जलकुंभ तयार झाले तेही पूर्णच नाही आहे. अधुरे कामं या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात करण्यात आले. यामुळं कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा गावांना एक शुद्ध पाणी हे शासन देऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. परंतु CO साहेब आणि पाणी पुरवठ्याचे शेळके साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, येत्या 8 दिवसात या 6ही गावाचं काम हे पूर्ण करणार आहे. त्या आश्वासनावर आम्ही थांबलो आहे, परंतु हे थांबणं नाही आहे. एक प्रशासनाला आम्ही मदत करतोय 8 दिवसाची. या 8 दिवसात हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही स्वतः गोळ्याही आमच्यावर झाडल्या तर खाऊ, पण गावासाठी गावाला पाणी मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आणि ज्या ठिकाणी हे गुत्तेदार नेमण्यात आहे यांना पूर्ण पेमेंट मिळू नये, त्या लेवलचं यांनी काम पूर्ण केलं नाही. म्हणून आज गावागावात ही योजना धुळखात पडली आहे. गावाला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अजिबात माघार घेणार नाही. आज मुंडन आंदोलन केलं नसलं तरी उद्या नग्न आंदोलन करण्याची गरज पडली तरी आम्ही करू. धन्यवाद. डेप्युटी साहेबांसोबत काय चर्चा झाली तुमची? त्यांच्यासोबत चर्चा हीच झाली की जे गुत्तेदार आहे त्यांना सध्या कालावधी देणार आहे आणि त्यांनी जे काम केलं नाही तर त्यांचे परवाने आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं या CO साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. काय तुम्ही किती दिवसापासून सातत्यानं पाठपुरावा करताय? मी 2 महिन्यापासून देतोय, परंतु हे देवरे साहेब आहे 1 वर्षापासून जलजीवनचा पाठपुरावा करत आहे. अच्छा, आता तुमच्या भागातल्या स्थानिक आमदार आहेत, त्या आमदारांना तुम्ही भेटलेत का? आमच्या तालुक्याला 2 आमदार झालेत. एक सुहास सिरसाटे, अनुराधताई आहे आणि राज्यपाल आहे आमच्या तालुक्याचे. तरीही आमच्या तालुक्यातील जलजीवन मिशन ही ठप्प पडली आहे, तीही 3 वर्षापासून. काय कारण आहे? या आमदारांचं कामाला खार घालायचं आहे का? काम होणार असेल तर हे आमदार खासदार आमच्या कामाचे. हे फक्त हे 22 गावाचे झाले ना, हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा आमदारच्या जवळचे याच लोकांच्या 22 गावांचे कामं झालेले आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? भूमिका आमची स्पष्ट आहे. काम झालं नाही, या गावांना निधी मिळाला नाही तर आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहोत आणि प्रहार स्टाईल आंदोलन असणार आहे. आज आम्ही जे सांगतोय आंदोलन हेच आंदोलन त्या ठिकाणी होईल हेही आम्ही सांगू शकत नाही. आपलं नाव? माझं नाव राहुल काकडे, प्रहार युवा तालुका अध्यक्ष फुलंब्री. गाव फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आमच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून जे जलजीवन मिशनचं काम आहे ते अपूर्ण आहे. टाकीचं काम अपूर्ण आहे. त्यामध्ये पाईपलाईन झाली होती, ती पाईपलाईन पावसामुळे वाहून गेली. त्याचं खोलीकरण नसल्यामुळे आणि विहिरीचं काम झालेलं आहे, पण पाईपलाईन नसल्यामुळे आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या एवढी आहे की आता सध्याही पावसाळा असून पाणी उपलब्ध नाही. पण आज इथे आम्ही मुंडन आंदोलन करणार होतो, त्यासाठी आम्ही निवेदन वगैरे दिलं होतं. गेल्या 1 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय, पण अधिकारी कुठल्याही निवेदनाला दाद देत नाही, कुठल्याही निवेदनाला आम्हाला पत्रव्यवहार केला जात नाही आणि म्हणून आम्ही ते मुंडन आंदोलन हाती घेतलं होतं. पण आज काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनं आणि शेळके साहेबांच्या मध्यस्थीनं डेप्टी CO साहेबांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये CO साहेब उपमुख्य अभियंता हे आपल्या गावामध्ये येतील आणि ते एक अहवाल सादर करतील. त्या अहवालानंतर जे काही होईल, जे गुत्तेदार आहेत त्यांचं त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे त्यांनी जर काम केलं नाही तर ते कॅन्सल करण्यात येतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे.